दूध संघाची माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत त्यांची शेवटची तारीख होती, ती कोणी भरलेलं नाही, कारण प्रत्येकाला जो दर जास्ती वाटतो आता त्यांनी वाढवून घेतली आणि आता कोणीतरी भरेल अशी आशा आहे. त्यांना हे विचारा ना, प्रल्हाद पाटलाच्या पुतण्याचा जे बारामती बँकेने लिलाव काढला होता त्या कुठलं कार्यालय ते त्याला कोणी केलं होतं, मीच घेणार म्हणून. तुम्ही बरोबर करा, यांना काहीच करून द्यायचं नाही कोणाला. पूर्ण दहशतखोर माणूस आहे, याला दुसरं काही कळत नाही. याची पहिली मारामारी आदरकीच्या मानावर 96 साली इथं धुमाळ गुरुजी नावाची होती, तिथं झालेली होती. तिथं डोकं फोडलं होतं मला, आठवतं ना तुम्हाला, आपल्या शाळेतून होतं. अहो यांचं सांगायचं म्हटलं तर मला तुम्ही सांगू का, तुम्ही त्यांचं 19 सालचं फक्त ॲफिडेव्हिट बघा आणि 24 सालचं आठवडा ॲफिडेव्हिट बघा आणि मग माझ्याकडे या, मी तुम्हाला सांगतो काय काय ते. ह्याच्यामध्ये सहकारी तत्वावर अनेक संस्था फलटण तालुक्यात होत्या. त्या ठिकाणी चेतन शिंदे होते म्हणून मी मुद्दाम सांगतो. फलटण तालुका सहकारी कुक्कुटपालन संस्था कवींच्या समोरच आहे. ती आज जमीन कुणाची आहे, ती सहकारी तत्वावर असलेली जमीन खाजगी एकदम कशी काय झाली याची माहिती त्यांनी द्यावी ना. म्हणजे सगळ्या सहकारी संस्था ज्यांनी काढले त्यांनी त्या गिळंकृत केल्या आहेत आणि आता जे चांगलं चाललंय त्याच्यातमधून काहीतरी काढायचं, याला काय फारसा अर्थ नाही ना. त्या कुक्कुटपालन संस्थेचं काय झालं, ती सहकारी होती, ती खाजगी जमीन कशी एकदम झाली याची खुलासा त्यांनी करावा आणि नंतर बोलावं पुढचं. अहो MIDCला प्रल्हाद पाटलांनी जमीन दिलीच नाही, स्वतःची तशीच दाबून ठेवली. यांनी काय केलंय कारखान्यासाठी? मग एवढं जर सकारावर त्यांचं प्रेम होतं, स्वराज्य का प्रायव्हेट काढलं? स्वराज्य खाजगी का केलं याचं उत्तर द्या ना त्यांना. म्हणून स्वराज्यात काय चालतं हे तुम्हाला मी सांगतो थोड्या दिवसात. त्यांनी सुरुवात केली आहे, शेवट तिथंच होणार, एवढंच मी तुम्हाला आज सांगेन. फक्त तुम्ही हिंमत असली तर करून दाखवा, एवढंच बघतो छापा. अजून काय विचारायचं? त्याचं असं एक म्हणणं होतं की तुम्ही दूध डेअरी चालवाय कॅपेबल नसाल तर 2.5 कोटी आम्ही भरतो आणि आमच्या ताब्यात द्या. तुम्हाला स्वराज्य दूध संघाचं काय केलं स्वराज त्यांनी जो दूधचा कारखाना होता तो त्यांना का विकावा लागला? त्याला जर चांगला चालवता येत होता तर तुमचा एवढा चांगला असलेला तुम्ही विकताय, तुम्ही कशाला दुसऱ्याचं सांगा? 400 कोटी रुपयाचा लोड होता स्वराज्य डेअरीवर. त्या कुठे का कोण त्याला गंडवला. आणि जे सभासद असतील ते सांगतील ना. तुमचा संबंधच काय? तुम्ही ना सभासद ना तुमचा काही संबंध ना 1 लिटर दूध, तुमचा या व्यवसायाची आणि त्या संस्थेचा संबंध काय? जे सभासद आहेत ते ठरवतील ना त्या संस्थेचं काय करायचं. सभासद मालक आहेत, अख्खा काय तालुका मालक असतो, सभासद मालक आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही त्या दूध डेअरीच्या जमिनीत इंटरेस्ट घेतोय, जेव्हा लिहिला तेव्हा यांनी पडावं. चालूच आहे गेलेलं, त्यांनी घ्यावं, कुणी घ्यावं, ते काय ओपन आहे, ती काय कोणासाठी काही काढलेलं नाहीये ते. आणि स्वराज्याच्या जमिनीचं काय कसं होतं डेअरीचं हे आम्हालाही माहिती आहे. जे चालवायला त्यांना आलं नाही ते दुसरे कशाला बोलायचं.